लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। पार्थ काव्याला म्हणतो की माझे बोलणे झाले आहे आणि मी तुम्हाला अभ्यासामध्ये डिस्टर्ब केला आहे, आता तुम्ही अभ्यास करा असे म्हणून तो निघून जातो। तेव्हा काव्या म्हणते की पार्थ देशमुख, तुम्ही जे प्रश्न मला विचारले आहेत ते ऐकून मला आज समाधानी वाटले आहे आणि मी तुम्हाला जे उत्तर दिले आहे ते उत्तर ऐकून तुम्हालाही समाधानी वाटले असेल असे मला खात्री आहे। आणि म्हणते की आय विश नंदिनीताई यांनी जीवामधले पण कन्फ्यूज दूर व्हावे। जीवा आणि नंदिनी गार्डन मध्ये डान्स करत असतात तेव्हा नंदिनीने खूप दारू पेलेली असते, तेव्हा ती जीवाला तिच्याजवळ घेते आणि जीवाला किस करते। इकडे घरामध्ये सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा त्यांना माहित होतं की जीवा घरी येत आहे तेव्हा जीवाचे बाबा म्हणतात की दोन्ही सुना घरी येताल तेव्हा होते दिवाळी दसरा। आणि जीवाला एकट्याला पाहून पार्थ जीवाला विचारतो की नंदिनी कुठे आहे, तेव्हा जीवा म्हणतो की कोण नंदिनी। तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्याने जीवाकडे पाहतात। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा हा एकटा घरी आलेले पाहून घरातील सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसतो। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।